बघितलं आपल्याला रेंज रोवरची प्रीमियम ग्रिल आहे. आपण नवीन स्टार्ट केलं पाहिजे. लोक म्हणतो मला आता गाड्याचा पण शॉक आहे, तर म्हणजे गाड्याचं पण रोवरची V8 इंजन पाहायला मिळतात. वेलकम गाइज इन माय न्यू यूट्यूब चॅनल. टुडे वी गॉट अ रेंज रोवर. आज आपल्याकडची गाडी आहे ती लँड रोवरची रेंज रोवर आहे. आता जर आपण म्हटलं तर रेंज रोवर म्हणजे काय, तर लँड रोवर आहे ही कंपनी ती ऑफ रोडिंगसाठी गाड्या बनवते. त्याच्यामध्येच एक फंक्शन येतं, म्हणजे एक मॉडेल असतो रेंज रोवर म्हणून. जी रेंज रोवर आहे ती फक्त लक्झरी कार्स बनवतात. जी लँड रोवर आहे ती ऑफ रोडिंगसाठी यूज होते आणि जी रेंज रोवर आहे ती लक्झरीसाठी यूज होते. आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला LED हेडलाईटचा सेटअप मिळतो. आज या साईडला LED आहे, या ठिकाणी 2 हॅलोजन हेडलाईट्स आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं हे वॉशर्स आहेत, हेडलाईट वॉशर्स. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला रेंज रोवरची जी प्रीमियम ग्रिल आहे ती या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी लँड रोवरचा लोगो येतो. आणि खालची प्रोफाईलमध्ये बोललो तर खालून आपल्याला 10 हॅलोजन लाईटचा सेटअप आहे. मध्ये स्पेशल बोललो तर ही तिच्या व्हेरियंटमधली टॉपचा मॉडेल आहे. ही जी गाडी आहे तिच्या व्हेरियंटमधला टॉपचा मॉडेल आहे. त्याच्यावर स्पेसिफिकेशनबद्दल बोललो तर आपले नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, ती ही गाडी ऑन करतात, म्हणजे या मॉडेलची गाडी ऑन करतात. याच्यामध्ये स्पेशलिटी बोललो तर याच्यामध्ये सेन्सर सेटिंग आहे. जर तुमच्या समोर फ्रंट आजूबाजूला जर 5 फुटावर जर कोणती गाडी असेल ती आपल्याला सिग्नल देते की आजूबाजूला गाडी आहेत. आणि स्पेशल फीचर म्हणलं ती ऑटोमॅटिक गाडी आहे. तर तुम्ही जेव्हा कीने स्विच दाबता तेव्हा ती ऑटोमॅटिक रन करते, ड्रायव्हरलेस, बिना ड्रायव्हरची ऑटोमॅटिक गाडी चालते. अंदाज आल्याच असा तुम्हाला ही साईज बघू. याच्यामध्ये 8 सिलेंडर इंजन आहे, ज्याला आपण म्हणतो V8 इंजन, जे स्पेशली मस्टँग, शेल्बी अशा गाड्यांमध्ये यूज होतात. ते इंजन रेंज रोवरमध्ये बसवलेले आहे. मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला लँड रोवरची V8 इंजन पाहायला मिळतात. आता V8 इंजनचं स्पेशल म्हणलो तर हे जी मसल कार मस्टँग, शेल्बी, ही आपली डॉज चॅलेंजर, त्या कार्समध्ये V8 इंजन यूज होते. गाडीबद्दल बोललो तर दिस इज अ 4 व्हील ड्राईव्ह आणि 4x4 किंवा त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यामुळे मी सांगतो 4 व्हील ड्राईव्ह असते ती ऑटोमॅटिक ॲडजस्ट होत राहते. कुठे खडतर जागे गेला किंवा डोंगरावर गेला तो 4 व्हील ड्राईव्ह ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतात. 4x4 सारखं जसे चारीकडून 4 व्हील घुमतात त्या टाईपचं सिस्टम असतं, पण ही ऑटोमॅटिक ॲडजस्ट पण होते. या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला 3 साईड दिलेल्या असतात. हे बेसिकली म्हणजे इंजन कूल करायला असतात. इंजन कूलिंगसाठी सिस्टम वापरतात. इथून एअर आतमध्ये जाते इंजन थंड ठेवायला त्या ठिकाणी. तसेच या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला इंडिकेटर्स पाहायला मिळतात जे हॅलोजनमध्ये आहेत. सो गाईज या ठिकाणी खाली जर बघितलं आपण तर मिचेलिनचे टायर यूज होतात जे 25 mm चे आहेत आणि साईज बघितली तर खूप म्हणजे
4 इंचाची साईज आहे टायरची. आणि तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं योसंग झाली. योसंगमध्ये आपण मिचेलिनचे टायर बघितले होते, जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होते. मिचेलिन टायर स्पेशली सुपर कार आणि सुपर बाईकसाठी टायर बनवतात. तर मिचेलिनचे टायर आहेत. आणि ही ग्रिल जर बघितलं, ग्रिल पण खूप ह्यूज आहे. आणि क्वालिटी बघितली तर नॉर्मल जे प्लास्टिक असतात तसं नाही आहे, ओरिजिनल ॲल्युमिनियमचे ग्रिल आहेत. आणि आपण जर मिरर बघितलं तर मिररमध्ये पण सेन्सर्स आहेत. आणि या ठिकाणी खाली बघितले तर खाली पण कॅमेरा पाहायला मिळतो आपल्याला. आणि या साईडला इथे सेन्सर असतात. आणि स्पेशली म्हणजे पूर्ण गाडी ही सेन्सरवर कंट्रोल होते. मिरर बाहेर येतोय हा दिसतो हा ॲडजस्ट करायचं. सो गाईज या ठिकाणी बघू शकता जे मिरर आहे ते पण सेन्सर्सने कंट्रोल होतात. ॲडजस्टेबल्स मिरर्स आहेत ते. या ठिकाणी आपण जर इंटेरियर बघितलं आतलं, या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे लेदर पाहायला मिळतात. लँड रोवरची बॅजिंग आहे आणि फुल दिस इज अ लेदर. आणि क्वालिटी एकदम भारी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हर्मन कार्बनचे स्पीकर्स पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला विंडोचे बटन्स पाहायला मिळतात पॉवरचे. या साईडला बघितलं तर आपल्याला एक सेटअप बघायला मिळतं. LED सेटअप बघायला मिळतात मल्टीफंक्शनचं या ठिकाणी आपल्याला सेटअप बघायला मिळतात. आणि या ठिकाणी बघितलं तर होम मेन्यू, नॅव्हिगेशन. आणि या ठिकाणी LED स्क्रीनची स्टार्ट. या ठिकाणी DVD सेंटरचं आहे. या ठिकाणी AC. आणि खाली पण आपण बघितलं तर मीटर्स बघायला मिळतात. या ठिकाणी फोन उचलायचं सेन्सर्स आहेत. आणि या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओचे आहे. खाली बघितलं तर AC पाहायला मिळतात आपल्याला. AC आहे. या ठिकाणी पण काही स्पेसिफिकेशन आहे गाडीच्या. ऑफ रोडिंग झाली, AC वगैरे. आणि या ठिकाणी सीट टेम्परेचर कंट्रोलर आहे ॲक्च्युली हे. त्याने हीट पण केले जाते आणि गाडी सीट थंडी पण केली जाते. आणि या ठिकाणी कप होल्डर बघायला मिळतात आपल्याला. जास्त या ठिकाणी असं बंद पण होतात या प्रकारे. आणि या ठिकाणी आपलं मॅन्युअल हे बघायला मिळतात फंक्शन. पुन्हा या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळे आपल्याला फंक्शन्स दिलेले असतात. गाडीचे स्पेशल फंक्शन्स आहे या ठिकाणी. या ठिकाणी सीट ॲडजस्टेबल हे सेटिंग्ज आहेत. या ठिकाणी आपल्याला वॉच पाहायला मिळतात. गाडी बघितली तर ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअल गाडी आहे. म्हणजे ऑटोमॅटिक पण चालवू शकतो आणि मॅन्युअल पण चालवू शकतो. या ठिकाणी खाली आलो होतो ते स्पेशल रेंज रोवर ज्या टाईपची आपल्याला सिस्टीम देते, अप डाऊन पुन्हा ऑफ रोडिंग, ती सिस्टम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ही नॉर्मल चालायसाठी आहे. ही आहे जर या ठिकाणी आपण बघितलं तर रेंज कधी आली त्यासाठी. या ठिकाणी हिलसाठी, या ठिकाणी साईड डाऊनसाठी, ऑफ रोडिंगसाठी त्या टाईपचे सेन्सर आहेत जी या बटन्सने कंट्रोल होते. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर पार्किंगचे बटन्स आहेत. या ठिकाणी आपल्याला बटन पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आपल्याला स्टोरेज पाहायला मिळते. ते असले इथे स्टोरेज पाहायला मिळतात. इथे तुम्ही तुमची वस्तू वगैरे ठेवू शकता. मोबाईल वगैरे झाली ती वस्तू तुम्ही ठेवू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला स्विचेस पाहायला मिळतात. वेगवेगळे प्लग पाहायला मिळतात. आपण या गाडीची जर स्टेअरिंग व्हील बघितली, गाडी संपूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. तुम्ही तुमच्या हाताने सर्व सिस्टीम कंट्रोल करू शकतात. या पाठीमागच्या साईडला तुम्हाला जी समोरची मिरर आहे तिचे कंट्रोल्स आहेत, वायपर वगैरे. आणि या साईडला बघितले तर दिस इज टर्न इंडिकेटर्सचे गिअर्स आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला इथून स्टेअरिंग व्हील ॲडजस्टेबल आहे. बटन दाबल्याने ऑटोमॅटिक व्हील खाली जाते. जेव्हा वर करतो तेव्हा ऑटोमॅटिक वर पण येते. वरची प्रोफाईल बघितली या ठिकाणी तर मला जे ऊन लागू नये त्यासाठी दिलेलं एक ॲडजस्टेबल सिस्टीम. आणि येथे स्पेशलिटी म्हणली वरच्या साईडला तर दिस कार हॅज अ सनरूफ. या ठिकाणी आपल्याला सनरूफ बघायला मिळते. या गाडीची आपण जर मागची प्रोफाईल बघितली तर या ठिकाणी आपल्याला LED सेटअप पाहायला मिळतो. छोटीशी स्क्रीन बघायला मिळतात या ठिकाणी. आणि खालच्या साईडला बघितले तर या ठिकाणी आपल्याला AC बघायला मिळतो. खाली काही कंट्रोल्स आहेत सीट वगैरेचे.
हीट वगैरे या ठिकाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कूलिंग वगैरे तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतात. आणि या ठिकाणी बघितली तर दिस इज अ सीट ॲडजस्टेबल. या ठिकाणी तुम्ही सीट ॲडजस्ट करू शकता, या ठिकाणी तुम्ही एअर वगैरे ॲडजस्ट करू शकतात. आणि खालच्या साईडला स्पीकर दिलेला आहे, लिव्हर दिलेले आहेत. आणि हे जे आहे हे पण प्लास्टिकमध्ये आहे, हे फक्त स्टाईलसाठी दिलेले असतात. खालच्या साईडनं तुम्हाला स्पीकर बघायला मिळतात. आणि या ठिकाणी तुम्हाला कप होल्डर बघायला मिळते. या गाडीची जर आपण बॅक प्रोफाईल बघितली, बॅक प्रोफाईलमध्ये या टाईपची बॅक प्रोफाईल आहे. आणि दिस इज अ ॲडव्हेंचर SUV. तर तुम्हाला जी रोल्स रॉईस कुलिननमध्ये जी सिस्टीम यूज होते त्या टाईपची सिस्टीम आहे. खालची फ्रंट साईड वरती जाते आणि तुम्हाला बसायला असं एक सीट तयार होते या ठिकाणी. आणि मागच्या साईडला बघितलं तर दिस इज अ स्टोरेज प्लेस. या ठिकाणी तुम्ही तुमचे सामान वगैरे कुठे ॲडव्हेंचरला जात असेल ते सामान इथे या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. या ठिकाणी मागून बघितलं तुम्हाला रेंज रोवरची ती बॅजिंग बघायला मिळतात. आणि दिस इज अ व्होग SC V8 इंजनसोबत. आणि त्याने आपल्याला हॅलोजन्स सेटअप पाहायला मिळतं. आणि जर खाली बघितले तर या ठिकाणी पण आपल्याला सेन्सर्स बघायला मिळतात. या ठिकाणी गाडीचं स्पेशल फीचर बघितलं या ठिकाणी गाडी जी आहे ती ऑटोमॅटिक वर पण जाते. या ठिकाणी आपण एक मिनटं, या ठिकाणी आपण बघितलं मीटर्स. डिजिटलमध्ये मीटर आहे, ॲनालॉगमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे माझं ॲनालॉग फुल फेवरेट आहे. आणि या ठिकाणी गाडीमधले कुठलीही प्रॉब्लेम आली तर सगळी या ठिकाणी आपल्याला शो होते. या ठिकाणी आपल्याला सगळे जे सेन्सर्स आहेत ते या ठिकाणी शो होतात. या ठिकाणी टायमिंग झाले, डिग्री सेल्सिअस सगळे या ठिकाणी आपल्याला शो होतात. आणि तो गाईज आपण या गाडीचा आता राईड रिव्ह्यू घेणार आहोत. आणि स्पेशल म्हणजे ही ज्यांची कार आहेत सुनसेकर साहेब ते आपल्यासोबत आहेत. आणि हे त्यांचे सुपुत्र शैलेश. गाडीत आपण राईड रिव्ह्यू घेतला आहे. गाडी चालायला खूप स्मूथ आहे, जी लक्झरीस आहे या ठिकाणी आपल्याला फील होते. सो गाईज या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट, ही गाडी ज्यांची आहेत मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर शिवाजी चिंचकर साहेब, त्यांनी आपल्याला ही गाडी दिली आहे. त्यांच्या याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमची कार दिल्याबद्दल रिव्ह्यूसाठी. सो गाईज या व्हिडिओमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर याला प्राधान्य द्या, हीच माझी विनंती आहे. अरे याचे यूट्यूब चालू द्या. धन्यवाद. थँक्यू. सो गाईज भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला टेक केअर, बाय बाय.